नवी मुंबई के एमपीएससी मार्केट में इस साल आम की आवक का रिकॉर्ड दर्ज किया गया, जिससे हापुस आम के दामों में गिरावट देखने को मिली। अक्षय तृतीया के बाद हजारों पेटियां बाजार में पहुंचने से सप्लाई बढ़ गई। व्यापारी बाला साहेब बेटे के अनुसार थोक बाजार में प्रति पेटी 1500 से 4000 रुपए तक दाम में मिल रही है, जबकि खुद बाजार में छोटे आम 60 से 80 रुपए प्रति दर्जन तक बिक रहे हैं। पहले खराब मौसम के कारण दाम बढ़ने की आशंका थी, लेकिन भारी आवक ने अभी अनुमान गलत साबित कर दिया है। अक्षय तृतीया संपली रविवारी 19 तारखेला आणि काल 20 तारीख होती। काल जवळजवळ मार्केटमध्ये 1 लाख पेटीच्या पुढे, म्हणजे शनिवारी सुद्धा 18 तारखेला सुद्धा 1 लाख पेटीच्या आसपास आवक झाली। काल सुद्धा 1 लाख पेटीच्या आसपास आवक झालेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आंबा हा कोकणातून यायला सुरुवात झालेली आहे। अतिशय दर्जेदार प्रकारचा आंबा आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे। हा कोकणातील आंबा आहे, तसंच परराज्यातील कर्नाटकातील सुद्धा आंबा यायला सुरुवात झालेली आहे। पण खूप मोठ्या प्रमाणात जो आता आंबा येतोय तो आता सध्या रत्नागिरी, देवगड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा, रायगड या सगळ्या भागातून खूप चांगल्या पद्धतीचा आंबा आता मार्केटमध्ये येत आहे। किमतीमध्ये काही बदल झाला का? हो, किमतीमध्ये खूप फरक पडला। मागे ज्या किमती होत्या त्याच्यापेक्षा आता जवळजवळ चांगला जो माल आहे तो, चांगली पेटी जी आहे ती 3-4 हजार रुपये 5 डझनची पेटी मिळते। म्हणजे 800 ते 1000 रुपयाला डझन पर्यंत आंबा हा कच्च्यामध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे। बाहेर तोच आंबा 1200-1300 रुपये डझननी मिळतो आहे। अतिशय माफक दरामध्ये आता आंबा, ही मी मोठ्या फळाची किंमत तुम्हाला सांगितली। त्याच्यापेक्षा जी खालची जी फळं आहेत ती आजही 700 रुपये 800 रुपये या डझन मध्ये मिळतात। त्यामुळे खूप स्वस्त आंबा आता झालेला आहे। यावेळेस मार्केटमध्ये केमिकल युक्त आंबा यायचं प्रमाण संपलेलं आहे, कारण की पूर्वी कार्बाइड लावून लोक आंबा पिकवायची। आता कायद्यानेच तो कार्बाइडने आंबा पिकवण्याची बंदी घातलेली आहे। त्यामुळे आता लोक जी आहेत ती एक चायना नावाची चायना पुडी म्हणून जी आहे ती कार्बाइडची पुडी असते, ती जी पुडी असते ती कार्बाइड युक्त नसते आणि तिच्यातून इथिनिलची आहे आणि ती जी आहे ती जी पुडी आहे ती म्हणजे ऑथराइज्ड आहे। आणि काही लोक आता रायपनिंग चेंबर मध्ये सुद्धा इथिनिलचे जे गॅस आहे त्याच्या चेंबर मध्ये सुद्धा आंबे पिकवतात। त्यामुळे आंबा आता मार्केटमध्ये जो आहे हा सगळा जो आहे तो चांगल्या पद्धतीने येत आहे।